नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. धाराशिव शहरातील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेले वसंतराव नागदे यांचा 26 ते 28 डिसेंबरच्या दरम्यान सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचं आयोजन त्यांच्या कुटुंबियांनीच केलं आहे. शहरातील ज्ञानेश्वर मंदिराच्या प्रांगणात हे कार्यक्रम पार पडणार आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँक सुरू झाल्यानंतर साधारण 4-5 वर्षातच कर्नाटकातील घोटाळचे वसंतराव नागदे यांना कोकाटे आदी अध्यक्ष असताना उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत त्यांना रुजू करून घेण्यात आलं. क्लर्क, पुढं मुख्य अधिकारी अशी त्यांनी या बँकेत पदोन्नती पण साधली आणि त्याचबरोबर बँकेची प्रगती साधण्यात पण वसंतराव नागदे यांनी मोलाचं काम केलेलं आहे. त्यांच्यामुळंच ही आंतरराज्यीय नागरी सहकारी बँक नावारूपाला आली आहे. धाराशिव, सोलापूर, बिदर, बीड आदी जिल्ह्यात या बँकेच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. लोकांच्या, उद्योजकांच्या, व्यापाऱ्यांच्या मदतीला धावून येणारी बँक म्हणून या बँकेची ख्याती पण आहे. या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर वसंतराव नागदे हे संचालक मंडळाच्या निवडणुकीला उभे राहिले. आता त्यांची ही संचालक म्हणून निवडून येण्याची दुसरी टर्म असून सध्या ते उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याचं 26 तारखेला गहिनीनाथ महाराज औशेकर यांचं कीर्तन होणार आहे. 27ला प्रकाश बोधले महाराज यांचं कार्यक्रम आहे. 28 तारखेला दुपारी 4:30 ते 4:30 वाजता सहस्त्र चंद्र दर्शनानिमित्त वसंतराव नागदे यांचा सत्कार सोहळा होणार आहे. या सत्कार सोहळ्यासाठी माझे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे गुरु असलेले आणि सध्या भारतीय विद्यापीठाचे कुलपती असणारे डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या हस्ते हा सत्कार होणार असून यासाठी गहिनीनाथ महाराज औशेकर, संदीपान महाराज हशेगावकर, बाळासाहेब महाराज देहूकर आणि प्रकाश महाराज बोधले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. वसंतराव नागदे यांच्या सुनबाई श्रीमती स्वाती राजेश नागदे यांनी या कार्यक्रमाला समस्त वसंतराव नागदे प्रेमी आणि परिसरातील लोकांनी उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे. वसंतराव नागदे यांच्यामुळे शहरातील पूर्वीच्या औरंगाबाद रोडवर ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर पण उभा करण्यात आलं आहे. त्या मंदिराची सर्व जबाबदारी तेच पार पडतात. गेल्या 20-22 वर्षापासून ते पण संत संगतीत आले असून तेही कीर्तन प्रवचन करत असतात. अनेक सप्ताहासाठी ते मदत करतात आणि सप्ताह पूर्ण पाडण्यासाठी स्वतःही ते त्या कार्यक्रमाला हजर राहतात. आदरणीय वसंतराव नागदे साहेब यांना हार्दिक शुभेच्छा आणि चंद्रच काय अगदी शतकोत्तर पण त्यांचा सोहळा पार पडावा हीच अपेक्षा. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.